नमस्कार मित्रमैत्रिणींनो. असं म्हणतात, पैसा हा जगात देव झाला आहे. पैसा काहीच महत्त्वाचा नाही. पण हेही खरं की पैशांशिवाय काही खरं नाही. पैशांकडे बघणारे 3 प्रकारचे लोक असतात. 1. पैशांचा हव्यास असणारा. 2. पैसा उदासीन असणारा. पैसा मिळाला तरी ठीक आहे, नाही मिळाला तरी ठीक आहे, त्याच्यामुळे माझ्या जगण्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, असा पैशांच्या बाबतीत उदासीन असणारा. 3. पैशांच्या बाबतीत डोळस असणारा. जसे एक सुभाषितात सांगितलं आहे, धनम लब्धम कांक्षेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितं वर्धयेत सम्यक वृद्धम तीर्थेश निक्षिपेत. मिळालेला पैसा कसा वाढेल यासाठी जो प्रयत्नशील असतो आणि योग्य मार्गाने त्याच्यात वाढ होऊन त्याचा विनियोग कसा करेल याला म्हणायचं डोळसपणे पैशांकडे बघणारी व्यक्ती. भारतीय विचारात पैशांना कधीच कमी लेखलेले नाही. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी आहे, मग ती त्याज्य कशी? धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांपैकी अर्थ म्हणजे लक्ष्मी ही एक आहे. 4ही पुरुषार्थ पराक्रमाने साध्य करावे असे धर्म सांगतो. मग लक्ष्मी साध्य असणे योग्यच नव्हे का? जोडून या धन उत्तम व्यवहारे असे संत तुकाराम सांगतात. आदिमशक्ती असणारी लक्ष्मी, तिच्याबद्दलचा भाव आणि भावना यांचं व्यक्तीकरण होताच तिच्यात गुणदोष आले. लक्ष्मीवर चंचलतेचा दोष लावला गेला. वास्तविक लक्ष्मी चंचल आहे की लक्ष्मीवान चंचल आहे? महाकवी कालिदासांनी रघुवंशाच्या 6व्या सर्गात इंदुमतीच्या स्वयंवराचे वर्णन केले आहे. इंदुमती वरमाला हातात घेऊन एकेका राजासमोरून जात असते. जेव्हा ती अजराजासमोर येते तेव्हा अजराजाचे वर्णन केले जाते. येन श्रिय संश्रद्धोषरूढं स्वभावलोलैत्य यशप्रभृष्टम. अर्थात संपत्ती ज्याचा आश्रय करते त्याच्या दोषांमुळे संपत्तीला त्याच्याकडून जावे लागते. म्हणूनच धन मिळाल्यावर ते सांभाळण्याचे सामर्थ्य हवे. साहसे श्री प्रतिवसती. लक्ष्मी चंचल नसते तर संपत्तीवान चंचल असतो. रघुकुळातील सर्वच राजे दिलीप, रघु, अज, दशरथ, प्रभू रामचंद्र हे पराक्रमी होते आणि म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष्मी पाणी भरत होती. इतिहास पाहिला तर ज्यांना पिढीजात संपत्ती प्राप्त झाली आहे त्यांच्याकडे आलस्य, पौरुषहीनता, विद्याहीनता, शृंगारप्रियता आलेली दिसते आणि अशा अवगुणांमुळेच त्यांचं अधःपतन होते. संपत्ती सांभाळण्याची सात्विकता व मानसिक शक्ती नसेल तर लक्ष्मीचे अलक्ष्मीत रूपांतर होते. श्रीसूक्तामध्ये वैदिक अर्थशास्त्राची विशाल व व्यापक संकल्पना सांगितली आहे. धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यम. प्राप्त व अर्जित संपत्ती सांभाळण्यासाठी, त्यात वृद्धी करण्यासाठी मानसिक बौद्धिक क्षमता कशी विकसित होईल हे श्रीसूक्तात सांगितलं आहे. हस्तिनाद प्रबोधिनीम अशी लक्ष्मी आली पाहिजे. श्रीसूक्तात संपत्ती कशी मिळवावी, कशासाठी मिळवावी आणि तिचा विनियोग कसा करावा हे समजावले आहे. दानं भोगो नाशः तिंस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. जो संपत्तीचा दानही करत नाही आणि भोगही घेत नाही त्याच्या संपत्तीचा नाशच होतो असे या सुभाषितात सांगितले आहे. आजचे अर्थशास्त्र पैसा कसा कमवायचा
किती कमवायचा यावर भर देतात. वर्तमान अर्थशास्त्र क्रयमूल्याला महत्त्व देतात. वैदिक अर्थशास्त्रात दान, भोग यातून अर्थाच्या विनिमयाला महत्त्व दिले आहे. संपत्ती किती ठेवायची, कोणाला द्यायची, दानाचे स्वरूप कोणते, यज्ञ कोणता, त्याचे समग्र ज्ञान अर्थशास्त्रामध्ये आहे. चिरंतन मूल्यांचा विचार वैदिक अर्थशास्त्रात आहे. भूतधात्री, सर्वव्यापक, आदिजननी, महालक्ष्मी, हरिप्रिया अशी श्रीसूक्तातील लक्ष्मी आहे. धन्यवाद.